नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव फोनवर बोलत असताना म्हणत असतो, मला हॉस्पिटलला जावं लागलं होतं, पण आता ते काम तुम्ही करा. आणि त्यावेळी फोनवर बोलत असताना चालतच त्याचा धक्का कृष्णाला लागतो. त्यावेळी राघव त्याचा हात चोळतच कृष्णाला म्हणतो, स्ट्रॉंग आहेस तू. आणि तो म्हणतो की तू मला धडकलीस म्हणूनच मला रिअलाईज झालं की अख्ख्या घरात रफ अँड टफ तूच आहेस. कृष्णा थोडीशी उदास दिसत असते तर राघव तिला विचारतो, काय झालं, तुझी तब्येत ठीक नाही आहे का? तर कृष्णा म्हणते, आपण ओके आहे. तर राघव म्हणतो, मग तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? म्हणजे मी नेहमी तुला स्ट्रॉंग अँग्री वुमन कन्सिडर केलं होतं. पहिल्यांदा तुझ्या चेहऱ्यावर असं टेन्शन दिसतंय, असा विचारांमध्ये हरवलेला चेहरा बघतोय तुझा. मला माहिती नव्हतं की हे इमोशन्ससुद्धा तुझ्यामध्ये आहेत. कृष्णा मात्र काही बोलत नसते, ती शांतपणे सगळं काही ऐकून घेत असते. तर राघव तिच्या हाताला धरतो आणि तिला घेऊन जायला लागतो. तर कृष्णा म्हणते, आपला आत्ता मूड नाही आहे भंकस करण्याचा, तर तू आपला हात सोड. राघव तिला म्हणतो, मी भंकस करत नाही आहे आणि आत्तापर्यंत तरी हसण्यावर टॅक्स लागत नाही, त्यामुळे माणसाने मनमोकळेपणाने हसावं. तर कृष्णा त्याला म्हणते की सांगितलं ना, आपला मूड चांगला नाही आहे, तू आपला हात सोड. राघव म्हणतो, मूड कसा नीट करायचा ते मला चांगलंच माहिती आहे. आणि तो तिच्या हाताला धरूनच तिला रूममध्ये घेऊन जातो. आणि राघव तिला म्हणतो, तू काय म्हणालीस, तुझा हसण्याचा मूड नाही आहे म्हणूनच तर तुला बरं वाटत नाही आहे. स्माईल, बी हॅपी. मी जर तुला हसवलं तर? कृष्णा त्याला म्हणते, तू काहीही कर, आपल्याला नाही फरक पडत. तर राघव लगेच तिला म्हणतो, चॅलेंज ॲक्सेप्टेड. आणि मी बघ तुझा आता मूड कसा रिफ्रेश करून टाकतो. आणि राघव ब्रीद इन ब्रीद आउट म्हणत असतो, परंतु कृष्णा काहीही करत नसते. तर राघव म्हणतो, ठीक आहे मी करतो, पण तू माझ्या एका सोप्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि तो तिला विचारतो, बळी नेहमी बकऱ्याचीच का दिली जाते? के सांग मला. कृष्णा माहिती नाही अशी मान हलवते. तर राघव म्हणतो, सोपं आहे. बकऱ्याला जर कोणी काहीही विचारलं तरी तो एकच उत्तर देतो, मॅ मॅ. असा तो बकऱ्याचा आवाज काढतो आणि मोठमोठ्याने हसतो. परंतु कृष्णाला त्याचा काहीही फरक पडत नाही. तिच्या चेहऱ्यावरचे इमोशन्स 1% बदलत नाहीत. तर राघव परत तिला विचारतो, तुला कुठल्या प्राण्याचा आवाज काढता येतो? तरीही कृष्णा नाही अशीच मान हलवते. तर राघव म्हणतो, कुठल्या छोट्या प्राण्याचा सुद्धा नाही? ओके. आणि तो तिला म्हणतो की मला प्राण्यांचे आवाज काढता येतात, मी प्राण्यांचे आवाज काढतो, तू ओळख. राघव नंतर बेडकाचा आवाज काढतो. तर कृष्णा मेंढा असं म्हणत असते. तर राघव म्हणतो, तू नीट ऐकत नाही आहेस. तर कृष्णा त्याला म्हणते, ऐक ना लंबू, तुला नाही येत आवाज वगैरे काढता, त्यामुळे तू आपला पण टाईमपास करू नको. तर राघव तिला म्हणतो, मग तू काढून दाखव, तुला कुठल्या प्राण्याचा आवाज येतो सांग. कृष्णा त्याला म्हणते, आपण सांगितलं ना आपला मूड नाही आहे. तर राघव लगेच तिला म्हणतो, ठीक आहे, आपण प्राण्यांचा विषय बाजूला ठेवू. मी तुला मनुष्य प्राण्यांचे आवाज काढून दाखवतो. तुला फक्त ओळखायचं आहे की मी कुठल्या ॲक्टरची मिमिक्री करतोय. त्या दोघांचं असंच थोडा वेळ चालू राहतं. तरीही कृष्णाचा मूड काही ठीक होत नसतो. तर राघव तिला विचारतो, सांग ना काय झालंय? तर कृष्णा त्याला म्हणते, सोड ना लंबू. राघव म्हणतो, काय सोडणार, मी एवढा वेळ तुला हसवण्याचा प्रयत्न करतोय, पण माझी मिमिक्रीसुद्धा किती सॉलिड होती, तू प्रत्येक वेळी असं मस्त ओळखलं. तर कृष्णा म्हणते, तुला काय वाटतं, तुझ्या मिमिक्रीमुळे ओळखलं का आपण? नाही लंबू, तुला ना छान मिमिक्री करता येत नाही, आपण हे सगळं त्या डायलॉग्सवरून ओळखलं. आणि ती रागातच म्हणत असते, तू सोड, आपला मूड नाही आहे, आपल्याला थोडा वेळ एकट्याला राहू दे. आणि कृष्णा रागातच तेथून उठून जायला लागते. तर राघव तिला थांबवून म्हणतो, हे सतत असं निगेटिव्ह विचार करायचे नसतात, माणसाने नेहमी पॉझिटिव्ह राहावं, प्रसन्न राहावं. तर कृष्णा त्याला म्हणते, प्रत्येक वेळी नाही हॅपी राहता येत, आज आपला खरंच मूड नाही आहे, तू गप्प बस. तर राघव तिला म्हणत असतो की तू अशी नको राहूस, तू स्माईल कर, कारण तू हसताना खूप सुंदर दिसतेस, त्यामुळे मी तुला असं नाही बघू शकत. कृष्णा त्याला म्हणते, तू का त्रास करून घेतोयस? तर राघव म्हणतो, असं कसं, काही दिवसानंतर आपलं लग्न होणार आहे आणि मी माझ्या होणाऱ्या बायकोला असं सॅड नाही बघू शकत, म्हणूनच मी जर तुझ्याकडे काही मागितलं तर तू मला देशील का? आणि राघव म्हणतो, मला तुझी स्माईल हवी आहे, तू हसत राहावी एवढीच माझी इच्छा आहे, त्यामुळे जोपर्यंत तू हसत नाहीस तोपर्यंत तुला हसवण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार. त्यावेळी कृष्णा मनात विचार करते, बरोबर आहे राघवचं, प्रयत्न करत राहिलंच पाहिजे, हे मला आधी का नाही सुचलं. तर कृष्णाच्या चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माईल येते आणि ती राघवला मिठी मारते आणि ती त्याला म्हणते, थँक्यू सो मच लंबू. तर राघव विचारतो का? तर कृष्णा म्हणते, आपल्याला एका प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटत नव्हतं,
पण आत्ता मिळालं. तर राघव लगेच म्हणतो, म्हणजे मी उडी मारल्यानंतर सोल्युशन मिळालं? तर कृष्णा म्हणते, नाही रे, तू जाऊ दे, त्याचा नको विचार करू. आणि ती त्याला थँक्यू म्हणून तेथून जाते. राघवला मात्र तिचं असं अचानक वागणं बघून काहीही कळत नसतं. तर राघव स्वतःशीच म्हणतो, कमाल आहे, कधी कशातून कोणाला काय इन्स्पिरेशन मिळेल, गॉड नोज. त्यानंतर संध्याकाळी रूममध्ये आल्यानंतर राघव सिंधू आणि सावीचा फोटो हातात घेतो, तर त्याला त्या दोघींची खूप आठवण येत असते. त्यानंतर सिंधू मागून येऊन राघवच्या डोळ्यांवरती हात ठेवते, तर राघव हाताला टच करूनच ओळखतो की सिंधू म्हणून. तर सिंधू त्याला म्हणते, तुम्ही मला न बघताच मला ओळखलंत. तर राघव म्हणतो, कसं नाही ओळखणार, तुझा हा स्पर्श मी कधीच नाही विसरू शकत सिंधू, नेहमी तूच होतीस ना या घरात कृष्णा म्हणून. तर ती हो अशी मान हलवून राघवला विचारते, तुम्हाला कसं कळलं? म्हणजे कृष्णा आणि सिंधू यांच्यामध्ये त्यांचा चेहरा फक्त सारखा होता, बाकी काहीच साम्य नव्हतं त्यांच्यात. तर राघव तिला म्हणतो, मान्य आहे, पण तू फक्त तुझं रूप बदललं होतंस, भाषेचा लहजा बदलला होतास, पण स्पर्शाचं काय? तू रूप बदलून कृष्णाचं रूप घेऊन या घरात वावरत होतीस, पण मला सतत असं वाटत होतं की माझ्या आजूबाजूला माझी सिंधूच आहे. आणि काय ग, मी सतत तुझ्या समोर होतो, तुला माहिती होतं की मला तुझ्यावर संशय आलाय, तरीही तू तुझं नाटक चालू ठेवलंस. फक्त एक गोष्ट कळली नाही मला, तू कृष्णा म्हणून का वावरत होतीस? तू कृष्णा बनून वावरत असताना मला होणारा त्राससुद्धा तू बघत होतीस, तरीही तुला असं एकदाही वाटलं नाही का की मला खरं सांगावं? त्यावेळी सिंधू म्हणते, राघव आय एम सॉरी, मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. तर राघव तिला म्हणतो, तू मला प्रॉमिस कर, आता तू परत मला सोडून जाणार नाहीस. तर सिंधू म्हणते, कधीच नाही. राघव तिला विचारतो, तू जाताना सावीला बरोबर घेऊन गेली होतीस, आता तू परत आली आहेस म्हणजे सावीही तुझ्या बरोबर परत आली असेल. कुठे आहे ती, कशी आहे आपली सावी? मला तिला भेटायचं आहे. ती बाहेर आहे का? तर राघव लगेच असं बाहेर डोकावून पाहायला लागतो, तर सिंधू त्याला थांबवते आणि त्याला म्हणते, सावी सुखरूप आहे, परंतु आत्ता तुमची भेट नाही होऊ शकत. सिंधू त्याला म्हणते, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल, फक्त मला थोडा वेळ द्या प्लीज. तर राघव तिला म्हणतो, तुला आजचा दिवस आठवतो का? आजच्याच दिवशी 9 वर्षांपूर्वी तुझा आणि आपल्या अंकुरचा ॲक्सिडेंट झाला होता. राघवला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, आपल्या आयुष्यातला इतका दुःखद दिवस मी कसा विसरू शकतो? मला आपल्या अंकुरची खूप आठवण येते. मला त्याला बघावंसं वाटतं, त्याला या हातांमध्ये उचलून घ्यावं वाटतं, त्याला मिठीत घ्यावंसं वाटतं. आपला अंकुर. आणि तो मागे वळून पाहतो तर त्याला सिंधू दिसत नाही आणि तो अचानक दचकून झोपेतून जागा होतो. हे सगळं त्याचं एक स्वप्न असतं. त्यावेळी राघव सिंधू आणि सावीचा फोटो हातात घेऊन स्वतःशीच म्हणतो, माझा अंकुर माझ्यापासून लांब गेलाय, पण माझ्या सावीच्या बाबतीत मी तसं होऊ देणार नाही. आणि तो गणपती बाप्पाला म्हणतो, आता तूच काहीतरी चमत्कार कर आणि माझी सिंधू आणि सावीसोबत लवकरात लवकर भेट घडवून आण. दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री आणि ऋतुजा किचनमध्ये काम करत असतात, तर रेश्मासुद्धा त्यांना मदत करत असते. त्यावेळी ऋतुजा राजश्रीला म्हणते, तुमच्या हातचा नारळी भात खाता यावा म्हणून मी दरवर्षी रक्षाबंधनची वाट बघत असते. तर रेश्मा म्हणते, मी सुद्धा, मला तुमच्या हातचा नारळी भात खूप आवडतो. तर राजश्री म्हणते, तुम्हाला एक सांगू का, आधीमध्ये कधीही नारळी भात केला तरीही त्याची चव आजच्या नारळी भातासारखी होतच नाही. आणि राजश्री त्या दोघींना म्हणते की आता गप्पा करत बसू नका, उशीर होईल, लवकरात लवकर हात चालवा. इकडे विनू राघव आणि मधूचं काही ऐकत नसतो. तो मधूला म्हणत असतो की मला आत्ताच्या आत्ता सावीच्या हॉस्टेलला जायचंय, तू बाबांना सांग मला तिथे न्यायला. त्याचा आवाज ऐकून राजश्री, ऋतुजा आणि रेश्मासुद्धा तेथे येतात. मधू विनूला म्हणत असते की तिला सुट्टी नाहीये म्हणून ती नाही येऊ शकली, पण विनू म्हणत असतो की मला आत्ताच जायचंय. तर मधू त्याला म्हणते, तू गुड बॉय आहेस ना, शहाणी मुलं असा हट्टीपणा करतात का? तर विनू म्हणतो, नाहीये मी शहाणा, मी वेडा आहे, तुला कळत का नाहीये, आज रक्षाबंधन आहे आणि मला माझ्या बहिणीला भेटायचंय. राघव त्याला समजावताना म्हणत असतो की सावीच्या एक्झाम आहेत म्हणून स्कूलने तिला सुट्टी दिली नाही, तिच्या एक्झाम संपल्यानंतर ती घरी आली की आपण तुमच्या दोघांचा स्पेशल रक्षाबंधनचा कार्यक्रम ठेवू, मग तर झालं. तर विनू म्हणतो, नाही, मला आजच तिच्याकडनं राखी बांधून घ्यायची आहे. राजश्री राघवला म्हणते, रक्षाबंधन आज आहे ना, मग आजचा सण आजच साजरा व्हायला पाहिजे. आणि विनू एवढा हट्ट करतोय तर सावीला आजच्या दिवसापुरतं घेऊन ये ना, किमान रक्षाबंधनच्या दिवशी तरी सावी घरी असायला पाहिजे ना. आणि तू मला म्हणाला होतास प्रत्येक सणावाराला तू सावीला घरी घेऊन येशील. राघव म्हणतो, हो आई, तुझं म्हणणं बरोबर आहे, मी तिला आणणार होतो, पण कामाच्या गडबडीत राहून गेलं, एवढंच, बाकी काही नाही. राजश्री म्हणते, मला काही माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता जा आणि सावीला घेऊन ये.
माझ्यासाठी नाही, किमान विनूसाठी तरी. तर राघव म्हणतो मी तिला आत्ता घ्यायला गेलो तरीही तिला हॉस्टेलमधून सोडणार नाहीत. राजश्री म्हणते असं कसं नाही सोडणार, त्यांना माहिती नाही आहे का सणवार आहे. राघव म्हणतो त्यांचे रूल्स वेगळे असतात, म्हणून ते लोक या गोष्टी नाही कन्सिडर करत, समजून घे ना. तर राजश्री म्हणते शाळा आहे की जेल आहे कोणास ठाऊक. तिला भेटायचं नाही, तिला घरी येऊ द्यायचं नाही. मला काही माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता जाऊन सावीला घेऊन ये. तर राघव म्हणतो तू का हट्ट करतेयस? माझी इच्छा नाही आहे का तिला घेऊन यायची? मलाही तिला भेटावंसं वाटतं, बघावंसं वाटतं. त्यावेळी राघव राजश्री आणि विनूला प्रॉमिस करतो की पुढच्या 2 दिवसाच्या आत तो सावीला घरी घेऊन येईल. हे ऐकून तर मधूला धक्काच बसतो. राघव विनूला म्हणत असतो सावी घरी आली की तुला राखी बांधेल. तर विनूसुद्धा म्हणत असतो की सावीला तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी घेऊन या, नाहीतर मला तिच्याकडे घेऊन चला. तर राघव त्याला समजावत असतो, परंतु विनू म्हणतो की मी कोणाचंच ऐकणार नाहीये, मी सावीकडूनच राखी बांधून घेणार. आणि तो राघवला विचारतो मला सांगा ना सावी कुठे आहे. तेवढ्यातच कृष्णा छान सुंदर आणि नाजूक असा विनू असा आवाज काढतच त्याला आवाज देते. तिने पाठीवर छोटीशी स्कूल बॅग अडकवलेली असते आणि ती अपोजिट साईडला तोंड करून उभी असते. तर सगळे तिच्याकडे बघत असतात. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं. त्यानंतर कृष्णा त्यांच्या समोर जाऊन त्या झोपाळ्यावरती बसते. तर विनू आणि सगळे तिच्याजवळ येतात आणि विनूचा चेहरा असा सॅड सॅड दिसत असतो. तर कृष्णा त्याला विचारते काय झालं विनू, तू असा सॅड सॅड का आहेस? तू आपल्याला खूप मिस करत होता ना, म्हणूनच आपण तुला राखी बांधायला आलोय. आणि ती विनूला म्हणते तू मला ओळखलं नाही का, आपण तुझी बहीण सावी. त्यावेळी मधू मनात विचार करते हिला तर लहान मुलं अजिबात आवडत नाहीत, मग ही विनूसाठी सावी कशी बनली. विनू म्हणतो तुम्ही सावी नाही आहात, तुम्ही फक्त सावीसारख्या रेडी झाला आहात. तर कृष्णा म्हणते करेक्ट आहे, आपण सावी नाहीच आहोत, आपण फक्त सावीसारखं रेडी होऊन आलोय. कारण एक छोटा मुलगा त्याच्या बहिणीला खूप मिस करत होता, म्हणून आपण सावी बनून आलो त्याला राखी बांधायला. मग आम्ही सगळ्यांनी मिळून तुला सरप्राईज द्यायचं फिक्स केलं. तर त्यानंतर विनू आणि कृष्णा दोघेही एकमेकांना हॅपी रक्षाबंधन विश करतात. त्यावेळी विनूच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माईल येतं. त्यावेळी विनू हळूच तिला विचारतो की तुम्ही सावीसारख्या रेडी होऊन का आलाय. तर कृष्णा त्याला म्हणते कारण सावीनेच आपल्याला तसं सांगितलंय. त्यावेळी कृष्णा म्हणते की आता ही सावी विनूला राखी बांधणार. आणि कृष्णा त्याला ओवाळत असताना विनूला म्हणते की आज राखी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तुझा चेहरा असा अमावस्येसारखा पडलेला तुझ्या बहिणीला आवडेल का? नाही ना, मग स्माईल. तर विनू स्माईल करतो. कृष्णा राखी बांधत असताना विनूला म्हणते बहीण भावाला राखी बांधते कारण ती त्याला सांगत असते की भावा पुढचं अख्खं वर्षभर तू आपले रक्षण कर, मग करणार ना तू तुझ्या बहिणीचं रक्षण. तर विनू हो म्हणतो. त्यानंतर कृष्णा रूममध्ये आल्यानंतर राघव तिच्या मागे येऊन तिला म्हणतो कृष्णा थँक्यू. तर कृष्णा विचारते कशासाठी. तर राघव म्हणतो तू आत्ता बाहेर जे काही केलंस त्यासाठी. विनू आमच्या कोणाचंच ऐकत नव्हता, यू जस्ट सेव्ह द डे, सो थँक्यू. आणि तू या फ्रॉकमध्ये खरंच खूप क्यूट दिसतेस. तर कृष्णा त्याला म्हणते आपण कोणत्या पण ड्रेसमध्ये क्यूटच दिसतो. तर राघव म्हणतो कसं सुचतं तुला हे सगळं. तर कृष्णा म्हणते ते आपल्याला गॉड्स गिफ्ट आहे. तर राघव तिला म्हणतो तुझ्या या गॉड्स गिफ्टसाठीच थँक्यू. मला माहिती आहे तुला लहान मुलं अजिबात आवडत नाहीत, तरीही तू विनूसाठी इतकं सगळं केलंस. तर कृष्णा लगेच म्हणते आपण हे सगळं त्या टिल्ल्यासाठी नाही केलं, हे सगळं आपण तुझ्यासाठी केलं. तर राघव विचारतो माझ्यासाठी का? कृष्णा म्हणते तुला सगळं कसं समजवावं लागतं लंबू. आता आपली वेडिंग होणार आहे, मग आपण तुझी वाईफ होणार आहे, मग तुझी टेक केअर करणं आपली जिम्मेदारी आहे ना, तेच आपण करत होतो. तू खुश तर आपण खुश. आता तुझं झालं असेल तर इथून जाशील काय. ती राघवला रूममधून बाहेर पाठवते आणि दरवाजा लावून घेते. त्यानंतर कृष्णा गोदामावशीला सांगत असते की जेव्हा अंकुरचा पत्ता मिळाला तेव्हा मी लगेच त्याला भेटण्यासाठी गेले, कारण मी खूप एक्सायटेड होते. आणि मला जेव्हा त्याचा नंबर मिळाला तेव्हा मी त्यांना फोन करून सगळं काही खरं सांगितलं. पण मी जर त्यांना खरं सांगितलं नसतं तर मी कशी भेटू शकले असते अंकुरला. त्यावेळी गोदामावशी तिला म्हणते कृष्णे माणसाने एवढंसुद्धा खरं बोलू नये. ते लेकरू तुझं आहे हे त्या माणसाला सांगण्याची काय गरज होती. काही पण कारण सांगून भेटता आलं असतं की. दवा देणारा डॉक्टर किंवा शाळेतला ऑफिसर, काही पण सोंग घेऊन तू भेटली असतीस तर त्यांना कुठे कळालं असतं. तर कृष्णा म्हणते माझ्याच मुलांना भेटण्यासाठी वेगवेगळे सोंग घेण्याचा कंटाळा आलाय मला. माझी दोन्ही मुलं कुठे आहेत ते मला माहिती आहे, पण तरीही मी त्यांना माझ्याजवळ आणू शकत नाही, मी त्यांना जवळ घेऊ शकत नाही. याचा मला किती त्रास होत असेल विचार कर ना तू.
म्हणून मी तो नंबर मिळाल्या लगेच फोन केला. पण तू म्हणतीयस ते बरोबर आहे. चुकलंच माझं. तर गोदामावशी तिला म्हणते, तुझं काहीही चुकलेलं नाहीये. आपल्या पोटचा गोळा जेव्हा आपल्यापासून दूर जातो तेव्हा काय तडफड होते हे मी समजू शकते. मी पण त्या दुःखातून गेली आहे. तर कृष्णा म्हणते, मावशी तुला सांगू का, परवा सावी माझ्या समोर होती ना, तेव्हा असं वाटत होतं की तिला घट्ट मिठीत घ्यावं. पुढे होईल ते बघता येईल. त्यानंतर त्या मधूने माझं काही बरं वाईट केलं असतं तरीही मला चाललं असतं. त्यावेळी मी स्वतःला कसं कंट्रोल केलंय ते माझं मला माहिती. गोदामावशी तिला म्हणते, सावीला जर कायमची स्वतःजवळ आणायची असेल ना, तर असाच मनावर दगड ठेवावा लागेल. पोटच्या लेकराला इतक्या दिवसांनी पाहिल्यानंतर मायेचा ऊर भरून येणारच की. हे बोलत असताना गोदामावशीच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येत असतात. ती म्हणते, जसं आईला लेकराच्या मायेची गरज असते ना, त्यापेक्षा जास्त लेकराला आईच्या मायेची गरज असते. कृष्णा म्हणते, बरोबर आहे तुझं. ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवेल. गोदामावशी तिला म्हणते, जसं सुखाचे दिवस कायम नसतात तसे दुःखाचे सुद्धा नसतात. हे पण दिवस सरतील. आई एकविरेवर विश्वास ठेव. कृष्णा म्हणते, जेव्हा राघवला कळेल आमचा अंकुर जिवंत आहे तेव्हा त्यांनाही किती आनंद होईल ना. गोदामावशी म्हणते, बापाचं काळीज सुद्धा आईसारखंच असतं. तर कृष्णा म्हणते, बरोबर आहे तुझं. आणि राघव जरी असं दाखवत असले ना की मी खूप कठोर आहे, तरी सुद्धा ते मनाने खूप हळवे आहेत. काल अगं माझा मूड चांगला नव्हता ना, तर माझ्याकडे फक्त बघून त्यांना कळालं की माझा मूड बरा नाहीये. त्यानंतर त्यांनी माझा मूड बरा करण्यासाठी किती प्रयत्न केले. मिमिक्री करून दाखवली, प्राण्यांचे आवाज काढून दाखवले आणि मग त्यांनी एक गोष्ट सांगितली, आपण कायम प्रयत्न करत राहायचं. म्हणून मी आज परत त्यांना फोन करून त्यांना सांगितलं की मला फक्त अंकुरला भेटायचंय. तर गोदामावशी विचारते, मग काय म्हणाले ते. तर कृष्णा म्हणते, त्यांना आधी पटतच नव्हतं. मग मी त्यांना वचन दिलं की मी अंकुरला त्यांच्यापासून वेगळं करणार नाही. त्यानंतर ते कसेबसे तयार झाले. पण ते मनापासून तयार झाले तसं नाही वाटत मला. त्यांनी कदाचित माझं दुःख समजून घेतलं असेल किंवा मी जे वचन दिलं त्यावर विश्वास ठेवला असेल. पण काही असू दे, मी माझ्या अंकुरला भेटणारे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. फक्त तिथे गेल्यानंतर मला संयम ठेवावा लागेल. गोदामावशी म्हणते, सगळं तुझ्या मनासारखं होईल. आपण हिंमत हारायची नाही. तर कृष्णा म्हणते, अजिबात हारणार नाही. आणि राघवने सांगितलं ना, कायम प्रयत्न करत राहायचं. तर गोदामावशी तिला म्हणते, असा जोडीदार भेटायला सुद्धा भाग्य लागतं. एक गोष्ट लक्षात ठेव, अयोध्याला सीतामाई परतली तेव्हा परत तिला वनवासात जावं लागलं होतं. पण त्यावेळी महालात राहणारे प्रभू श्रीराम ते सुद्धा आनंदी नव्हते. ते सुद्धा महालात सीतामाई विना एकटे वनवासच भोगत होते. मी मगाशी काय म्हणाले, हे दिवस सुद्धा जातील. तुम्ही चौघं छान सुखाने नांदा. आणि ती एकविरे माईला म्हणते की सगळं माझ्या कृष्णाच्या मनासारखं होऊ दे. त्यानंतर इकडे राघव त्याच्या रूममध्ये कामासंदर्भात फोनवर बोलत असतो. फोन ठेवल्यानंतर तो स्वतःशीच म्हणत असतो की सिंधू काल कशाबद्दल बोलत होती आणि नेमकी अशी काय आयडिया आली तिच्या डोक्यात. आम्ही तर खूप साधं आणि सरळ बोलत होतो. यातून तिच्या डोक्यात काय आलं असेल हे तिलाच माहिती. तिला समजणं खरंच कठीण आहे. कृष्णा अंकुरला भेटण्यासाठी दळवींच्या घरी आलेली असते. ती त्यांना सांगते की नमस्कार, मी तुम्हाला फोन केला होता. मी अंकुरची आई. इकडे राघव तोच विचार करत असतो की एक गोष्ट कळत नाहीये, सिंधू कृष्णा बनून का वावरतीये. का ती ॲक्सेप्ट करत नाहीये की तीच सिंधू आहे, किंवा का ती मला काही सत्य सांगत नाहीये. किती दिवस झाले याच प्रश्नांची उत्तरं मी शोधतोय आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला अजूनही सापडलेली नाहीयेत. आय होप आमच्या लग्नाआधीच सिंधू मला संपूर्ण सत्य सांगून टाकेल आणि मला हेही सांगेल की आमची सावी कोठे आहे. सिंधू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तूही माझ्यावर विश्वास ठेव. त्यानंतर कृष्णा इकडे दळवींच्या घरात आल्यानंतर ती त्यांना विचारते की मी अंकुरला भेटू शकते का. त्यावेळी तो माणूस तिला म्हणतो की प्लीज तुम्ही त्याला अंकुर म्हणू नका, त्याचं नाव संकेत आहे. आणि ते तिला म्हणत असतात की आमचा संकेत तुमचा अंकुर असेल असं आम्हाला नाही वाटत. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. तर कृष्णा म्हणते, तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा. खरं काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आपण भेटलोय ना. 9 वर्षांपूर्वी मी आणि माझा मुलगा एका बसमध्ये. त्यावेळी तो माणूस लगेच म्हणतो की तो तुमचाच मुलगा आहे. हे तुम्ही इतक्या विश्वासाने कसं सांगू शकता. पुरावा काय आहे तुमच्याकडे. त्यावेळी कृष्णा त्यांच्या हातात एक फाईल देते आणि म्हणते की दहीगाव बस ॲक्सिडेंटमध्ये जे जखमी झाले होते त्या सगळ्यांची यादी आहे यात. आणि त्यात जी लहान मुलं आहेत ते जखमी झाले होते त्यांना कोणी दत्तक घेतलं या सगळ्याची माहिती आहे यात. तुम्हाला हवं तर तुम्ही एकदा चेक करू शकता. त्यावेळी तो माणूस म्हणतो की हा सगळा डेटा खूप कॉन्फिडेन्शियल आहे आणि हा डेटा कोणालाही पाहण्याची परवानगी नाहीये.
मग तुम्हाला कशी मिळाली ही माहिती? तर कृष्णा त्यांना सांगते की हा सगळा डेटा ज्या हॉस्पिटलमध्ये होता तिथे मी डॉक्टर आहे. तर तो माणूस लगेच म्हणतो, याचाच अर्थ तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करताय. उद्या ओळखीचा वापर करून संकेतला मिळवण्यासाठी जर तुम्ही आमच्यावर दबाव आणलात तर ही सरळ सरळ सगळी दादागिरी आहे. कृष्णा म्हणते, तुम्ही शांत व्हा, मी असं काहीही करत नाहीये. तर लगेच संकेतची आई म्हणते, अरे वा, वर तुम्ही यांनाच शांत बसायला सांगताय. तो माणूस लगेच म्हणतो, आता तर तुम्ही आमच्या संकेतला भेटूच शकत नाही. कृष्णा त्यांना म्हणत असते, प्लीज तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घेऊ नका. मला काय म्हणायचंय ते एकदा शांतपणे प्लीज ऐकून घ्या ना. तो माणूस म्हणतो की आता आम्हाला काही ऐकायचं नाहीये. कृष्णा म्हणते, मी तुम्हाला वचन देते, मला फक्त एकदा अंकुरला. तर तो माणूस म्हणतो, बघा तुम्ही अजूनही त्याला त्याच नावाने हाक मारताय. तर कृष्णा म्हणते, सॉरी, मला फक्त एकदा तुमच्या संकेतला भेटू द्या. मला फक्त एकदा भेटू द्या, मी परत इथे नाही येणार. ती खूप दयावया करत असते. तो माणूस म्हणतो की आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगितलाय, तुम्ही प्लीज निघा. मी तुम्हाला विनंती करतोय, नाहीतर आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणत असते ती चोरटी कधीही रत्नपारखींची सून होणार नाही. तर ऋतुजा विचारते, नेमकं आपल्याला काय करायचंय? तर रुक्मिणी काकू म्हणते, आता श्रावण सुरू होतोय ना, मग त्याचाच फायदा घेऊन त्या चोरटीला घराबाहेर काढायचं. इकडे कृष्णा दळवींना विनंती करत असते आणि वचन देते की मी तुमच्या संकेतला तुमच्यापासून दूर करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज प्लीज, मला एकदा त्याला बघू द्या. त्यानंतर घरी कृष्णा म्हणत असते की माझा अंकुर जिवंत आहे हे कळाल्यानंतर त्याच्याशिवाय राहणं अवघड जातंय माझ्यासाठी. आणि हे सगळं राघव बाहेरून ऐकतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या भागात.